साद शौकत मुजावर हे जवाहरनगर यादव कॉलनी परिसरात राहतात। रविवारी रात्री उशिरा ते त्यांच्या घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते। यावेळी 2 दुचाकीवरून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या हल्ल्यात साद मुजावर गंभीर जखमी झालेत। या घटनेनं जवाहरनगर परिसरात एकच खळबळ उडाली। हल्लेखोर पसार झाले तर स्थानिकांनी जखमी साद मुजावर यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले। साद मुजावर हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतात। ते मोक्का कारवाईमध्ये साक्षीदार झाल्याच्या रागातून ही घटना घडली आहे। सद्दाम सत्तार मुल्ला, साहिल रहीम नदाफ, मोहसिन मुल्ला, मनीष नागोरी या 4 संशयितांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं अवघ्या 2 तासामध्ये सद्दाम सत्तार मुल्ला आणि साहिल रहीम नदाफ या दोघांना अटक करत त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल जप्त केलंय। राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला नाही का, असा सवाल उपस्थित होतोय।